नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण खूपच कमी साहित्यामध्ये कुरकुरीत रेसिपी बनवणार आहोत। तर यासाठी इथे 3 मध्यम आकाराचे कांदे मी असे उभे चिरून घेतलेत। एका बाउलमध्ये काढून घेऊया। यानंतर यामध्ये बारीक चिरलेला कढीपत्ता घालायचा आहे। कढीपत्ताचा असा बारीक चिरून घातल्यामुळे खूप मस्त स्वाद येतो। यानंतर इथे मी बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली। आता यामध्ये किसलेलं आलं घालायचं आहे। अर्धा चमचा यामध्ये जिरं घातले। यानंतर यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घातली। लाल तिखट घालायचे चवीप्रमाणे आणि चवीप्रमाणे मीठ घातले। आता हे सगळं साहित्य एकजीव करून घ्यायचे। आपण यामध्ये मीठ घातले त्यामुळे कांद्याला पाणी सुटेल, तर हाताने असा कांदा मिठाबरोबर कुस्करून घ्यायचा आहे। 2 ते 3 मिनिटं असं मिक्स करून घेतल्यानंतर पाहू शकता भरपूर पाणी सुटलंय। आता हे असंच आपण 5 मिनिटं झाकून ठेवूया। तर हे 5 मिनिटं असं मी झाकून ठेवलं होतं। 5 मिनिटानंतर हे पुन्हा एकदा मिक्स करून घेते आणि पाहू शकता भरपूर इथे पाणी सुटले कांद्याला। आता यामध्ये तांदळाचं पीठ घालायचं आहे। तर इथे मी अर्धा कप तांदळाचं पीठ घेतलं। यातलं थोडं थोडं घालत हे मिक्स करत जायचं आहे। इथे आपण बाइंडिंगसाठी तांदळाचं पीठ वापरतोय। तर या वड्यांमध्ये आपण अजिबात बेसन वापरणार नाही आहोत। तांदळाच्या पिठामुळे ही रेसिपी खूपच कुरकुरीत होते। तर इथे मी आता उरलेलं पीठ सुद्धा घालते। तर इथे मी सगळं अर्धा कप पीठ यामध्ये घातलंय। यामध्ये पाणी घालायचं नाहीये। कांद्याला जे पाणी सुटलंय त्यामध्येच हे आपल्याला मळून घ्यायचं आहे। तुम्हाला जर हे खूपच ड्राय वाटलं तर एखादा चमचा पाणी यावरती तुम्ही शिंपडू शकता। तर हे असं सगळं मी मळून घेतलंय। याला छान बाइंडिंग आली आहे। आता याचे असे वडे बनवायचे आहेत। तर आता याचे असे मी पहा असे चपटे वडे तयार करून घेते। तर असे इथे मी वडे तयार करून घेतलेत। हे आता आपण फ्राय करूया। तर हे वडे तळण्यासाठी इथे मी कढईमध्ये तेल गरम करून घेतले। तेल गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम मीडियम करायची आणि हे वडे सोडायचे आहेत। लगेच याला उलटायचं नाहीये, थोडंसं याला फ्राय होऊ दे, नंतर आपण याला उलटूया। खूपच कमी साहित्यामध्ये हे वडे तयार होतात आणि यामध्ये आपण तांदळाचं पीठ घातलंय त्यामुळे खूपच कुरकुरीत असे हे वडे होतात। तर एका बाजूने फ्राय झाल्यानंतर मी हे उलटून घेतले। आता दुसऱ्या बाजूने सुद्धा हे फ्राय करून घेऊया। तर इथे पाहू शकता मस्त असा गोल्डन ब्राउन रंग आलाय वड्यांना। हे फ्राय करायला सुद्धा खूप कमी वेळ लागतो। तर हे वडे मी आता काढून घेते आणि असेच आता उरलेले वडे सुद्धा आपण फ्राय करून घेऊया। इथे मी टोमॅटो केचप बरोबर हे वडे सर्व केलेत। तुम्ही कुठल्याही चटणी बरोबर हे वडे खाऊ शकता। पावसाच्या सीजनमध्ये आपण कांदा भाजी नेहमीच बनवतो। एकदा तुम्ही अशा प्रकारचे वडे नक्की करून पहा। कमी साहित्यामध्ये आणि अगदी झटपट होणारी अशी रेसिपी आहे। इथे मी पहा एक वडा तुम्हाला तोडून दाखवते। वरून अगदी कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट असे वडे चवीला सुद्धा खूप मस्त लागतात। तर आजची ही झटपट होणारी आणि कुरकुरीत अशी रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच छान छान आणि नवीन नवीन रेसिपीजसह। तोपर्यंत धन्यवाद।